जय भारत जय संविधान बोला. माझे नाव अक्षय संदीप डोंगर. आपण दिव्यांग असून सुद्धा आपण सामील झाला या मूकमोर्चामध्ये. तर काय काय मागणी आपल्या? आमच्या मागण्या आहे की विद्यार्थी आंदोलन करतात त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या पाहिजे. सर्वप्रथम शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्यानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. कारण लाठीचार्जचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते. पोलिसांचा निषेध करून काही फायदा नाही. ते संविधानाची बाजू आहे आणि त्यांनी त्यांची ड्युटी त्यांनी युनिफॉर्म घातलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना करावी लागते. त्या नागरिकांच्या वेशामध्ये काही जण जे होते गुंडे घुसले होते त्या संदर्भात त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांची न्यायालयीन चौकशी पोलिसांनी करावी. बुलढाण्याचे ख्यातनाम चित्रकार आणि ॲक्टिव्हिस्ट सुभाषजी देशमुख आमच्या सोबत आहेत. तर त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. जे प्रथम त्या मुलीला मी अशीपूर्ण श्रद्धांजली देतो माझ्या मनातून. आणि एक डॉक्टर जर चुकला तर एखादा व्यक्ती बोलू शकतो आणि एखादा इंजिनियर जर चुकला तर एखादा पूल बोलू शकतो आणि एखादा शिक्षक जर चुकला तर पूर्ण पिढी बर्बाद होऊ शकते. तर अशा पद्धतीनं आपल्याला शिक्षण मंत्री जे आहे किंवा शिक्षण प्रणाली जी आहे ही चुकीची व्हायला नको, त्यासाठी सुधारणा व्हायला पाहिजे. जे धन्यवाद. जय भारत. जे खूप खूप धन्यवाद. आणि शेवटची एक फास्ट कमेंट काही सुरेखाताई देऊ इच्छिता. ताई काय मॅसेज द्याल तुम्ही या युवा पिढीला जी जागृत झालेली आहे? युवा पिढीला हे सांगेल की त्यांचा उत्साह जो आहे तो शांततेने सत्याच्या मार्गावरती विधायक्रमासाठी निघायला पाहिजे. कारण क्षणिक स्वार्थासाठी आणि भ्रष्टाचारासाठी आज जो व्यसनाने आपल्या देशाला विळखा घातलेला आहे, तर मी युवकांना सांगेल की मनाचा निग्रह करा आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहा आणि वैधानिक कामामध्ये आपली एनर्जी घालून स्वतःच्या बरोबर आपल्या समाजाचा आणि देशाचा उत्कर्ष साधावा. कारण त्या युवकांच्याच भरोशावर त्यांच्याकडे हा देश आशेने पाहत आहे. त्यांच्या सर्वस्व निराशा आहे. सर्वत्व निराशा एकमेव आशा जी आहे ती भारताच्या यूथकडनंच आहे. कारण संपूर्ण विश्वामध्ये जे 50% यूथ आहे ते केवळ आणि केवळ भारतामध्ये आहेत. जवळपास 70 कोटी जे आहे ते यूथ आहेत. त्यामुळे 70 कोटी जेन जी आहे हे नक्कीच क्रांतीप्रवण होऊन ही व्यवस्था उलटून टाकेल असा आशावाद सुरेखाताई खोत यांनी व्यक्त केला. धन्यवाद.